अहो अहो काय काय बघताय? विक्रांतच्या लग्नाचा अल्बम बघत होतो. काय करायचं काय या सगळ्या जुन्या आठवणींचं? हव्यात कशाला या नको त्या आठवणी? हे सगळे क्षण खरे आहेत ग आपल्यासाठी. त्या दिवशी लग्नात सगळीकडे घाई गडबड सगळी होती. या क्षणांनी आपल्याला आनंद दिलाय. वाटत ठेवून द्यावी एकदा. आज लग्न मोडलं, या सगळ्याचा संदर्भ बदलला, या अल्बमला काय अर्थ उरला नाही. पण तेव्हा कुठे माहिती होतं या लग्नाचं पुढे हे असं होणार आहे म्हणून? हो, पण हे सगळे क्षण त्या दिवशी आपल्यासाठी खरे होते ना. पण आता सगळं खोटं वाटतंय. असं वाटतंय की कशाला कशाला काही अर्थ नाहीये म्हणून. बरोबर आहे तुझं, पण त्या त्या क्षणांचा काय दोष आहे नाही का? काय करूया अल्बमचं काय कळत नाही. जाऊ दे, आपल्याला त्याचा काही उपयोग नाहीये. नाही म्हणजे काही काही माणसं खूप नशीबवान असतात. त्यांच्या मुलांची लग्न होतात, ती खूप सुखी होतात. मग ते हे असे अल्बम काढून बघतात आणि जुन्या आठवणींमध्ये रमतात. आपण त्याही बाबतीत दुर्दैवी. आपल्याला कशाला हवे ते अल्बम्स? नकोच ते. असं कसं म्हणतेस? हे बघ अलका, जगातल्या प्रत्येक अल्बमचा उपयोग असतो. हे अल्बम बघून आपल्याला कळतं तेव्हा काय झालं होतं, आपण कोण होतो, कसे होतो. आता बघ ना, हा अल्बम बघ तू. केस जरा काळे होते माझे तेव्हा, हो आता पांढरे झाले. बघ बघ, तुम्हीच बघा. तेच करत होतो मी त्या दिवशी. तुलाच बघत होतो मी. हो, दिवसभर काय गोड दिसत होतीस तू. आणि बारीक होतीस बऱ्यापैकी. प्रॉब्लेम आहे. काय काय म्हणालास तू? मी म्हंटल की तू 3-3.5 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. तुझ्या समाधानासाठी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करूया. बट आय एम डॅम शुअर ही टेस्ट पॉझिटिव्हच असणार. जी गोष्ट लपवायचा प्रयत्न चाललाय ना, ती जर प्रत्येकाला कळली तर तुझं काय होईल ह्याचा अंदाज नाहीये तुला. आणि इतकंच असेल ना तर खाली जातो आणि सगळ्यांना एकत्रच सांगतो. चल चल. नक्कीच सांगू की लग्न लागताना तुला हे सगळं कळलं होतं, तरी तू माझ्याशी लग्न केलंस आणि ही गोष्ट तू सगळ्यांपासून लपवलीस. सांगूया? अरे तुझ्या मुलीच्या बारशाला तू. ती माझी मुलगी नाहीये. मग कुणाची आहे? मला नाही माहित. हे बाळ कोणाचं आहे? मोनिका, हे तुझं बाळ आहे. त्याच्यात या बाळाला बाहेर घेऊन जा. स्पर्श सुद्धा नकोय मला. हाय हाय.
नाव काय बाळा तुझं? ईशा मानसी देशपांडे. ईशा माझा ब्लँक चेक आहे. म्हणजे अगं, आपला स्वार्थ आहे तोपर्यंत तिला प्रेम दाखवायचं आणि मग संपलं. आमचं काही चुकलं का बाबा? आपण आपल्या कर्माची फळं इथेच भोगत असतो ह्याच जन्मात. तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर चांगलं वागा, कोणाला त्रास देऊ नका, लुबाडू नका. तुमचं कोणी वाईट केलं म्हणून तुम्ही त्याचं वाईट करायला जाऊ नका. वरतून सगळं बघत असतो, तो ज्याला त्याला त्याची शिक्षा देतो आणि चांगलं फळ सुद्धा देतो. त्याच्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. ईशा, तिचं काय? बघ ना, ती दिसायला एकदम माझ्यासारखी आणि बोलायला तुझ्यासारखी आहे. ईशाचे खरे वडील राजन सावंत आहे याच. राजन, मोनिका, ईशा आपल्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, लक्षात ठेव. करावे तसे भरावे हे नेहमी लक्षात ठेवा. देव तुमचं कल्याण करो. हे बघ, तू जिथे जाणार आहेस तिथे मी येणार. तुला एकटीला मी जाऊ देणार नाही. तुला मला एकटं टाकायचं नाहीये का? तुला पैसे हवे? अगं, तुला कोणी त्या पैशांबरोबर पळवून नेलं तर काय करणार आहे? तुझी काळजी आहे मला म्हणून म्हणतोय. राजन, काय होतं तुला? तू आधी मागे ये. छातीत कळाली. जस्ट होल्ड ऑन, ओके? आय विल कॉल फॉर सम हेल्प. राजन! अरे कसं वागवलं तिने आपल्याला आणि आपण पण सहन करत बसलो. अगं, प्रत्येक वेळी आपल्याला जे जे योग्य वाटलं ते आपण केलं, पण ते करताना प्रत्येक वेळी आपल्या डोक्यात फक्त विक्रांतचाच विचार होता ना. हो ना, पण तरी आपलं चुकलं रे, खरंच चुकलं. की मोनिका ह्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. आई आई, अरे काय, आमचा नीट अभ्यास होत नाहीये. तू चल ना. आम्ही जरा महत्वाचं बोलतोय. तुम्ही जा ना, करा अभ्यास, मी आलेच. जा. आई, तेवढ्या टेन्शन मध्ये का दिसतेस? बघितलंस? अगं, तू त्यांना का आत पाठवतेस? थांबू दे त्यांना इथे. ए, थांबा रे, थांबा. बसा बसा, खाली बसा बसा. अरे बसा काय, आपण कुठल्या विषयावर बोलतोय? काय विषय? अगं, ती आता लहान नाही राहिलीत मुलं. त्यांना सगळं कळतं आणि कशाला त्यांच्यापासून लपवून ठेवायचं आपण? आई, आम्हाला सगळं माहितीये. म्हणजे आई, आम्हाला सगळं कळतं. घरात टेन्शन चालू आहे तर कळतं ना ग. आमचं मत कोण विचारतच नव्हतं. पण बघितलंस, आपल्याला नेहमी वाटतं ना मुलांना काय कळतं, त्यांना काय विचारायचं. पण ही मुलं ना सगळं बघत असतात, त्यांना सगळं कळतं. आज ना आपणच त्यांना विचारूया त्यांना काय म्हणायचंय ते, आणि त्यांचा हक्क सुद्धा आहे ना त्यांचं मत मांडायचा, हो की नाही? आणि तेवढी समज आहे त्यांना, हो की नाही रे? चला, हाय फाय.
हा मग आर्या, अथर्व, तुम्ही माझे दोस्त आहात, रादर आमच्या दोघांचे दोस्त आहात. तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणा, आम्हाला तुमच्या दोघांचंही म्हणणं ऐकून घ्यायचं. बोला बोला. बाबा सॉरी, पण मोनिका वहिनी आम्हाला कधीच नाही आवडली. ती कधी आमच्याशी नीट प्रेमाने अशी वागलीच नाही. तिने आम्हाला कधी समजूनच नाही घेतलं. आणि तुम्ही पण उगाच तिला घाबरत होतात. आम्हाला विचारलं असते ना तर आम्ही घाबरलोच नसतो. आम्ही खरं काय ते नक्की बोललो असतो. बरं झालं ती एकदाची निघून गेली. ते जाम त्रास द्यायची सगळ्यांना. आता मी तर विक्रांत त्याला सांगणार आहे, डोंट टेक टेन्शन. लाईफ आहे ना एक ऑनलाईन गेम सारखं असतं. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. जस्ट रिस्टार्ट इट अँड गो ऑन. आणि मीही त्याला सांगणार आहे की आम्ही ऑलवेज त्याच्या बरोबर आहोत, म्हणजे त्याला कधी टेन्शनच नाही येणार. या इथे या. किती हुशार आहेत माझी मुलं. आणि समजूतदार सुद्धा. हा, तुम्ही जेव्हा आलात ना तेव्हा खरंच टेन्शन मध्ये होते मी, पण आता माझं टेन्शन गेलं. आई, तुम्ही दोघं आता बोलत बसा, आम्ही आज जातो. ओके, बाय बाय दोस्त लोक. बाय. बाय. मोहन, मुलं कधी मोठी झाली कळलंच नाही ना रे. हो का? ताई, कुठे आहेस ग? खूप काळजी वाटतेय तुझी, खूप आठवण येतेय. देवा, ताई जिथे कुठे असेल तिला प्लीज सुरक्षित ठेव. काय रे, तू त्या मानसीच्या आजोबांशी बोललास की नाही? हो, आता ते आहेत ना इथेच, योग्य वेळ बघून बोलू. हो बोलेल ना दादा. हो, पण म्हणजे वेळ नको जायला म्हणून. ठीक आहे, आज उद्याला बोलून घेऊ. काय हे काय, तुम्ही कुठे निघाला? नाही, मला जायला हवं. अहो कुठे जाते, आपलं ठरलंय ना सगळं. माफ करा विजयराव, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण नातीच्या सासरी किती दिवस राहणार? अरे नाही नाही, अजिबात चालणार नाही. तुम्ही इथे बसा बरं. मला तुमच्याशी जे काही बोलायचं होतं ते अजून बोलून कुठं झालंय. बसा बसा. तुम्ही चहा घेणार? निर्मलाताई, मी सगळ्यांची सगळ्यासाठी माफी मागतो. मोना तर आता गेलीच आहे. मी मनूला सुद्धा सांगतो, आता आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आजोबा काय बोलताय तुम्ही? तुमच्यामुळे आम्हाला कधीही त्रास झालेला नाही, खरंच. आणि मानसीच्या बाबतीत म्हणाल तर आमच्या सगळ्यांची ती खूप लाडकी आहे. हा, हे अगदी खरं. आणि तुम्हाला सांगते म्हणूनच आम्ही असा विचार केलाय की विक्रांत आणि मानसी यांचं लग्न लावून द्यायचं. आजोबा, आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की मानसीने या घरामध्ये सून म्हणून यावं. होय. आता प्रश्न एवढाच आहे की याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मी असा कधी विचारच केला नाही, पण मला नाही वाटत. नाही, तुम्ही दुसरा कुठलाही विचार करू नका.
आता या घटकेला आता आपण फक्त विक्रांत आणि मानसी यांचाच विचार करूया. ईशाचंही भलं त्यातच आहे ना. इतर समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, आजूबाजूची माणसं काय म्हणतील, या कुठल्याही गोष्टीचा आपण आता विचार करायचा नाहीये. नाही पण जरा विचित्रच वाटते. मला तर काही सुचतच नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका, कारण हे सगळं करत असताना आपण कुणावरही जबरदस्ती वगैरे काहीही करत नाहीये. तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की विक्रांत आणि मानसी यांच्या मनात काय, हाच प्रश्न पडलाय ना. 100% खात्रीने सांगते की त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दलचा हा विचार आम्ही धाडसाने पुढे नेतो. अजून माझा जुना मित्र होता. मला वाटलं त्याच्याबरोबर माझा फायदाच होणार आहे. पैसे हवे होते मला. म्हणून मी त्याची साथ दिली, कारण मला माझं आयुष्य आरामात जगायचं होतं. सगळ्यांची साथ सोडली मी आणि त्याची साथ दिली. त्यांनी फसवलं मला. फसवलं. आता याच्यात माझी काय चूक आहे? देवाशी बोलताना हात जोडायचे असतात बाळा. त्याच्यासमोर नतमस्तक व्हावं लागतं, तरच तो ऐकतो आपलं. मला थोडे पैसे द्या, मला घरी जायचं. मी खरंच खूप अडचणीत आहे. मी खोटं नाही बोलत आहे. देव तुझं कल्याण करू. झुकायला शिक पोरी. ताट मारण्याचा नेहमीच उपयोग होत नाही.